गजराची कल्पना केलेली आहे अशी आहे बघा की आपण आता या कलियुगामध्ये पाश्चात्याकडे वळतोय जास्त. आपली जुनी संस्कृती आपण विसरत चाललेलो आहे. तर आपली जुनी संस्कृती आपण जपावी याच्याकरता थोडक्यात मी तुम्हाला गजर केलेला आहे. रामेश्वरा स्थानेश्वरा तुझं गाराण घालतो कुणकेश्वरा. रामेश्वरा स्थानेश्वरा तुझं गाराण घालतो कुणकेश्वरा. रामेश्वरा रामेश्वरा स्थानेश्वरा तुझं गाराण घालतो. रामेश्वरा स्थानेश्वरा तुझं गाराण घालतो कुणकेश्वरा. या 21व्या शतकाची मानवा लईत झाली आई. 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 सार सुख गमावून बसला. सार सुख गमावून बसला. सार सुख गमावून बसलाय या प्रगतीच्या नावा पायी. सार सुख गमावून बसला या प्रगतीच्या नावा पायी. सार सुख गमावून बसला या प्रगतीच्या नावा पायी. रामेश्वरा स्थानेश्वरा तुला गाराण घालतोय. सोन्यासारखी पहाट होती हवा शुद्ध न ताजी. हवा शुद्ध न ताजी. हवा शुद्ध न ताजी. सोन्यासारखी पहाट आमच्या काळातली ती. थंडी लागा दिवाळीत माणसा गुटाक सुद्धा जपान आहे नाव जमान आहे. ती सोन्याची पहाट होती. आता ती रवली नाही. लोखंडाची पण नाही रवली आहे. कारण त्यावेळी माणसं पण तशी होती. आता पण माणसं चांगली आहेत काय वाईट नाही. पण आपण आपली संस्कृती जपली तर ती सोन्याची पहाट पुन्हा निर्माण होणार. पुन्हा उगवणार ती पहाट. सोन्याची पहाट पुन्हा येणार. ऐका सोन्यासारखी पहाट होती हवा शुद्ध न ताजी. नित्य पहाट झुल सारवीत होती आमची आजी. होती आमची आई. होती आमची आई. नित्य पहाटे चूल सारवायची आजी. चुली बिलीक चांगलं लेप काढायचे त्यावेळी. घरात काढायचे चुलीत पण लेप काढूचो लागात शेणाचो. ही खरी करामत आहे बघा. आता काय झाला लोक सगळे गॅस कडे वळले होते. आता येडे झाले आणि आता चूल शोधूक लागले. लाकडा होई आता. सुयस कारणे बुवा याचकडून 200 रुपयाला जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करा. धन्यवाद 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 धन्यवाद. आता लाकडा शोधूक लागले सगळे. नाही तर लाकडा मग शेवटी शोधणार होते पण आता ते आताच शोधूक लागले. तिथे आता ह्या मॉम गावत नाही. म्हणून जुनाचा सोना म्हणून या गजर तुमच्यासाठी बनवलेलं. ऐका नित्य पहाटे
होती पक्ष्यांची, मांडव होते दारी, विहिरीवरती बाया दिसेना, घरी आल्या मोटारी, घरी आल्या मोटारी, घरी आल्या मोटारी. आता काय घरात बायका आता हांडो कळशी घेऊन काय विहिरीवरती कोण जायच नाही. पहिला 4 दोन बगडे 2 वर टकलेवर 2 3 घेऊन यायच्या. आता काय सगळं आराम आरामा, पण तो हरामा, तो आराम हरामाचा. कसं तो बघा, आरामामुळे माणसाची बुद्धी वेगळी झाली बघा. ज्यावेळी डोक्यावरती कळशी असायची नाही त्यावेळी खरोखर त्यांचा मेंदू चांगला चालायचा. आता नाही, आता सगळं मेंदू हलको झालो, हलको. म्हणून टकल्यावर हांडे का घेत होते पूर्वी? सगळी बुद्धी त्याच्यामुळे चालत होती, चलना होत होती, देहाची चलना. आपण ज्या देह, या देहाची चलना होती त्याच्यामुळे, त्या हांड्यामुळे. ऐका, विहिरीवरती बाया दिसेना, घरी आल्या मोटारी, घरी आल्या मोटारी, घरी आल्या मोटारी. चुलीवरच्या पेजेची चव, चुलीवरच्या पेजेची चव साऱ्या जगात मिळणार नाही. सार सुख गमावून बसले, या प्रगतीच्या नावाखाली. सार सुख गमावून बसले, या प्रगतीच्या नावाखाली. सार सुख गमावून बसले, या प्रगतीच्या नावाखाली. हे रामेश्वरा, रामेश्वरा, कारण घालतोय गुंगेपुरा. रामेश्वरा, रामेश्वरा, कारण घालतोय गुंगेपुरा. गाव जागवित येत होती वासुदेवाची स्वारी, वासुदेवाची स्वारी, वासुदेवाची स्वारी. वासुदेव आला रे, वासुदेव आला. त्यावेळी बघा काय शुभ मंगल असं होतं त्यावेळेस. सगळा वासुदेव आला की बघा काय ते. ऐका, गाव जागवित येत होती वासुदेवाची स्वारी, भविष्य कथना येत होती, भविष्य कथना येत होता पांगुळवाला दारी, पांगुळवाला दारी, पांगुळवाला दारी. बघा त्यावेळी पांगुळ बैल रे, काय ना काय त्याला आपण ताटातून काय ना काय दिल्यानंतर नुसतं तो मान हलत राहा, सगळं तो विचारित राहा. त्याच्या आज्याचं नाव काय, ह्याच्या बापसाचं नाव काय, ह्याच्या पंजोबाचं नाव काय, ह्याच्या खापर पंजोबाचं नाव काय, त्यांच्याकडून आपल्याकडे माहिती नसतं पण तो सांगता. म्हणून ही सगळी आठवण करून आपण लिहून ठेवला पाहिजे. आपलं खापर पंजा पर्यंत सगळी माहिती आपल्याला पाहिजे. पूर्वज आहेत ते, पूर्वज म्हणजे देव. पूर्वज म्हणजे काय, पूर्वीचे पूर्वज म्हणजे तेच देव होते. ते कसे होते बघा, पूर्वीचे आपले आजोबा एखादं अशी चुरूट घेऊन असे बसत, असे वर या असा. कारण आम्ही पाहिलेलं आहे सगळं. तर एखाद्या बाबा काका माका, हो नाना माका ते 2 पुढचे ते 2 कोपरे आहेत ना ते माका होय. अरे होय म्हणून काय विचारतं, दिलंय तुका जा. बघा हा शब्द होता. आता बापसान जरी दिल्या तरी झील कोर्टात जातो ना. माका माहित नाही बापसान दिलेली ही परिस्थिती असा. म्हणून तो जुना जमाना आठवा. भविष्य कथना येत होता पांगुळवाला दारी, पांगुळवाला दारी, पांगुळवाला दारी. वेगवेगळे खेळ करून
पोट भरी डोंबारी, पोट भरी डोंबारी, पोट भरी डोंबारी. गाई म्हैशी आणि शेती, गाई म्हैशी आणि शेती पदरी सुख होते संसारी, सुख होते संसारी, सुख होते संसारी. गाई म्हशी पाडे बिडे सगळा होता, तेव्हा पदरात सुख होता. त्यावेळी काय होता? पदरात सुख होता. सुख. पदर म्हणजे काय सांगतोय का बघा. एकदा काय होतं बघा, एक भक्त पंढरपूरला वारकरी म्हणून चालला होता. तर त्या गावच्या पाटलाने त्याला सांगितलं, बाबा तू पंढरपूरला जातोय तर माझी भेट घेऊन जा. त्याने काय सांगितलं त्याला, यावर्षी आंबे कमी आहेत, पेटी नाही देत, 1 डझन आंबे देतोय देव, ते नेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणावरती ठेव. झालं ते जोडपं होतं, त्यांना बिचाऱ्यांना मूलबाळ नव्हतं, पंढरपूरला निघाले होते. जाता जाता वाटेमध्ये एक गृहस्थ भेटतो, भुकेने व्याकुळ झालेला असतो. म्हणतो, माई मला भूक लागले, मला काहीतरी द्या. म्हणून ती माई काय करते बिचारी माऊली, त्या 1 डझन आंब्यातलो 1 आंबो काढून त्याला देता. म्हणता, बाबा भुके लस खा खा म्हणून सांगतो. तो काय करता, तो आंबो खाता और तो खाता आणि म्हणता, नाही आंबट तुला सारखं लागतं, आणि ती काय परत देता. ती काय करता, तो आंबो घेता आणि आपले होटीत ठेवता. काय ठेवता? आपले होटीत ठेवता. तो आंबो होटीत ठेवता. पुढे जाता, पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर येतं, मंदिरामध्ये जाते आतमध्ये आणि विठ्ठलाच्या चरणापाशी ते 1 डझन आंबे त्या पुजाराकडे देते. पुजारी ते आंबे देवासमोर ठेवल्यावर तो म्हणतो, हो बाई, याच्यात 1 आंबा कमी आहे, पाटलाने तो तुम्हाला 1 डझन दिले होते. म्हणजे बघा, पुजारी म्हणतो, पाटलाने 1 डझन दिले होते, 1 कमी आहे म्हणाला. ती म्हणाली, काय करू म्हणाले, एक मला भुकाळू असा भेटला, त्याला फार भूक लागली होती, 1 आंबा त्याला मी दिला आणि अर्धा आंबा मी माझ्या ओटीत ठेवला. आणि ओटीमध्ये असा हात घालते. काय करते? ओटीमध्ये नुसता हात घालते, त्याबरोबर त्या ओटीमध्ये एक अर्भक तयार होतो, एक बाळ तयार होतं, एक बाळ तयार होतं. तिला आनंद होतो. आणि ते बाळ कोण होतो असतो माहिती आहे तुम्हाला? तो चोखोबा असतो. कोण असतो? तो चोखोबा महाराज असतात. ते ज्या विठ्ठलाने तो आंबा चोखला, तोच हा चोखोबा जन्माला आलाय बघा. म्हटलं तर वाजवा, माका दुसरा काय वाईट बोलता येत नाही, जितकं चांगलं आहे. कारण तुम्हाला मी नेहमी सांगत असतो बघा, गेली आमचं वय सांगायची गरज नाही, कॅस फक्त काळे केलेले आहेत आम्ही. वय वर्ष 76, वळका तुम्ही आता 76. आणि ज्या ठिकाणी आमचे पाय लागतात, ज्या ठिकाणी आमचे पाय लागतात, ते क्षेत्र पवित्र झालं म्हणून समजा. स्वामींना माहित आहे, म्हणून गेली 52 वर्ष भजन करतो. साधा काम नाही, आता देवाशी बोलतो आम्ही. ही शक्ती आहे. कशाची? भजनाची शक्ती. मुखातून पांडुरंगाचं अमृतासारखं नाव घेतल्यानंतरच देव आपल्याला दिसतो. ऐका, गाई म्हैशी आणि शेती, गाई म्हैशी आणि शेती, गाई म्हैशी आणि शेती पदरी सुखात होतो संसारी. जिन्सवाल्या आईला गाता येत नाही ओवी, जिन्सवाल्या आईला गाता येत नाही अंगाई. मुलींवर टीका करत नाही. आताच्या मुली म्हणजे आताची फॅशन आहे त्याप्रमाणे त्यांना चालावं लागतंय.
आम्ही आपला याक घालून ह्या किती वर्षा काढतो बघा. जॅकेट शोधतोय अजून जॅकेट गावत नाही. बुवा एवढं झालंय तरी लय ठिकाणी शोधून गेले पण कोण जॅकेटच देऊ तयार नाही. कारण जॅकेट घातल्याशिवाय बुवा शोभा नाही. जॅकेट वया आजकाल ती फॅशन केलेली आहे. जशी जीन्स चाललेली आहे तसं जॅकेट पण चाललेलं आहे. परंतु त्या जीन्सवाल्या मुलीला अंगाई सुद्धा पाठ पाहिजे. नाही तर झील रडक लागलो का ती काय म्हणतली झिलाच्या हातात आता खेळणा द्या. तर कुळकुळ नाही आता खेळणा म्हणजे काय हा सगळ्यांना माहित आहे. ह्या देत त्याच्या कानात लावून काय तो घबरवलो. ह्या आताच्या मुलांचा खेळणा आमची खेळणी ती नव्हती. आमची खेळणी काय होती त्यावेळेस. या खुळकुळा आणला तरी त्याच्यावर असं बघत राहायचं. खरं होतं ते सगळं. आता तर सगळं हे आदित्य साठे व्यास कडून आमचे पक्वाजी विजय सावंत या 200 रुपये आले आहेत. जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. जीन्सवाल्या आईला गाता येत नाही अंगाई. येत नाही अंगाई, येत नाही अंगाई. जीन्सवाल्या आईला गाता येत नाही अंगाई. सार सुख गमावून बसलंय या प्रगतीच्या नावापायी. सार सुख गमावून बसलंय या प्रगतीच्या नावापायी. सार सुख गमावून बसलंय या प्रगतीच्या नावापायी. हे रामेश्वरा ज्ञानेश्वरा जुनी संस्कृती घेण्यासाठी बुद्धी दे या भक्तजना. जुनी संस्कृती जपण्यासाठी बुद्धी दे या भक्तजना. जुनी संस्कृती जपण्यासाठी बुद्धी दे या भक्तना. जपण्यासाठी बुद्धी दे या भक्तना. नांगर मुसळ भिरकी जाती दिसेनासी हो झाली. दिसेनासी हो झाली, दिसेनासी हो झाली. नांगर मुसळ भिरकी जाती दिसेनासी हो झाली. दिसेनासी हो झाली, दिसेनासी हो झाली. गावोगावी नको नको ती रोगराई बघाली. रोगराई बघाली, रोगराई बघाली. बघा नको ती रोगराई आली. त्यावेळी भिरकी जाती मुसळ मुसळ ते पोहे त्यावेळी काढायचे. त्याला किती चव होती बघा. सावजी शिलोक इथे पोह्याचं काम झाला. आमच्या स्त्रिया त्या नेहमी पोहे कुटायचे आणि ते किती शास्त्र शुद्ध पोहे आहेत बघा. ऐका गावोगावी नको नको ती रोगराई आली. रोगराई आली, रोगराई बघाली. ओस पडली मैदान, ओस पडली मैदान. पोर खेळ विसरून गेली. पोर खेळ विसरून गेली, पोर खेळ विसरून गेली. ओस पडली मैदान सारी. पोर खेळ विसरून गेली. पोर खेळ विसरून गेली, पोर खेळ विसरून गेली. मोबाईलच्या स्क्रीनने अहो मोबाईलच्या स्क्रीनने अशी फजेती केली. अशी सारी केली, अशी सारी केली. नाती गोती संपून गेली. नाती गोती संपून गेली. नाती गोती संपून गेली, नाती गोती संपून गेली. आता नाती गोती काय लावला नाही. गावात जमीन दिली काय भैर पाठवून दिली सातबारा घेऊन. माझा सातबाऱ्यात नाव नाही. रोड का जागा गेली रोडला जागा गेलेली असा माझा सातबाऱ्यात माझे नाव टाकून घे. म्हणजे नाती गोती आता संपत आले. नाती गोती म्हणजे सगळा हे ह्याला नाती गोती म्हणतात. ऐका
बुद्धी दे या भक्तगणा तुझी संस्कृती जपण्या देवा बुद्धी दे या भक्तगणा तुझी संस्कृती जपण्या देवा बुद्धी दे या भक्तजना. रामेश्वरा 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 जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्था 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ